लग्न मुहूर्ताची वेळ निघून चालली, नवरी मुलीला लवकर बोलवा असं आमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. कारण की ज्या टायमाला झोपून स्वप्न पाहिजे असते त्या टायमाला आम्ही आमची टोळी घेऊन डोंगरा डांगराने हिंडतो. तर जय श्रीराम पाहुणे मंडळी, मी आहे विक्या ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. ब्लॉग सगळ्यांनी शेवट पाहिल्याशिवाय कोणी जायचं नाही. आता आम्ही आमच्या मुकादमा मागं गाडी टाकली महादेवाला जाता जाता, आणि तो पुढे गेलो. काय म्हणतोय ते ऐका. कॉफी करायची नाही, खोट बोलायचं नाही. खातो का? आमच्या गावातल्या महादेवाच्या मंदिराकडे जाताना रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आम्ही मुकादमा गाडी टाकली होती. पण त्याला हिंदी डायलॉग आणत होता, मग त्याला माया भाषेत डायलॉग टाकून आम्ही डायरेक्ट मंदिरात गेलो. मंदिरात जाऊन मस्त महादेवांचं दर्शन घेतलं. आता माय ब्लॉग इमामपूरवरून निघत येत आणि आता आमची सारी टोळी इमामपुरातलीच आहे. पण तुम्ही ब्लॉग कुठून बघत आमचे तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक नाही केलं तरी जमान, पण भैया ब्लॉग कुठून आले ते सांगा. आता आमच्यातले 2-3 झापे आहेत, त्यांनी लगेच पार्सल काढला, पण टोळीनी मंदिरातच धुमशीला. आमची टोळी आली का विषय डायरेक्ट पंप देतो. आमची टोळी रातची म्हणत होती चला आज भूत पाहिलं, पण यांच्या घरी गेलो काय हाल होते ना ते बंटी शेट काय म्हणतो ते ऐका. बाळा ते वाळू घातलेले असतात, म्हणजे आमच्यातल्या काय कोणाच्या घरी बारकाले पोरं नाहीत, पण भूत पाहून आले यांची किती फाटत असतात त्याचा अंदाज तुम्हीच लावा. पंपात आलतो डायरेक्ट विषय पंपात झालता. आयनाला म्हणलं भाऊ तो जाळण दूर पेटला निध, सगळ्यांचा विषय पंपात होईल. घरी आलो डुकरं दिसले, डुकरं म्हणत असते नात करतो काय यावंच लागतंय. म्हणलं तुम्हाला एकदा रगीत घेऊन मला धुमसावत लावतोय, तुमचा विषय पंपात करावाच लावतोय मला. सकाळ सकाळ दिलो की धडकन काढली ना. आमच्याकडे खड्ड्यात रोड आहेत का, रोड मध्ये खड्डे आहेत तेच कळत नाही. दिलो की धडकन धुमशीत जेवढं आलो ना, हाण्या भेटला. हाण्या म्हणला चल वर मा कुत्र पडलं तेवढं काढू. मेव ना उचलला डायरेक्ट स्टँड वरून गेलो कुत्र काढायला. हाण्याला जातानाच म्हणलं होतं भाऊ माय पांजानी डायनासोर काढलेला आहे त्या काळात, आणि कुत्र काय चिते एका मिनिटात काढू. पण हाण्याच्या घरच्यांना हाण्यावर भरोसा नव्हता काय. त्यांनी आधीच काढलं होतं, कारण त्यांना कळलं असं याच्या नाही लागलं म्हणजे कुत्र येईतच मारायचं. घरी आलो डायरेक्ट दंड पाडायचं जोडून घेतलं, सगळे दंड बिंड पाडून घेतले नाही का भोंगा पाहिजे. माऊलीच्या वावरात काल दंड पाडायचे राहिले होते, तिथं आलो पाऊस आला. माऊली का म्हणते ते ऐका. संध्याकाळी आलो रंगाची तर म्हणलं कटिंग बिटिंग करून घ्यावा. आता 2 बोटाचा विषय साऱ्या 12 वाड्यात माहीत झालेला आहे. आमचा विषयच पंपत आहे भाऊ, नादत नाही. रंगाचे गाणे ऐका तुम्ही एकदा.